अरे नलू मावशी, ये कशी आहेस? मस्त. ये बस ना. ये दादा कसे आहात दादा? घ्या 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 ना. मध्ये तुमची तब्येत ठीक नव्हती म्हणा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात तुम्ही. आता बरे आहात ना? हो. घ्या ना. औषध नाहीये, ज्यूस आहे. तुम्हाला बरं वाटत नसेल तर आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊया का आमच्या? नाही, मी ठीक आहे. ठीक नाही. ठीक नाही हो, ठणठणीत असायला हवं की नाही तुम्ही? आता मुलीचं लग्न झालंय, आनंदी असायला हवं तुम्ही. घ्या घ्या. मी तर म्हणते आज रात्री तुम्ही आमच्याकडेच थांबा. म्हणजे आमच्या डॉक्टरांना जाऊन भेटू ना. तुम्हाला हा त्रास का होतोय विचारूया त्यांना. नाही, त्याची काही गरज नाही. कसं गरज नाही? अहो काळजी वाटते हो तुमची. यू आर लाईक अ फॅमिली टू अस. नो नो, मला असं बरं नाही ऐकून वाईट वाटतं मला. आणि काय, तुमच्या या आजारावर अनेक उपाय आहेत जे मला माहिती आहे. त्यातला एखादा उपाय करूया हवं तर. विचार करा. अहो, आज काही करून शकूला सांगायला हवा. ओमसाठी तळमळते होती बिचारी. हो, मी बोलतो ना त्यांच्याशी, बोलतो. मावशी काय ग? काय झालं? नाही, काहीच झालं नाही. बघत होते सगळ्यांना सगळं मिळतंय ना व्यवस्थित. आणि ना तू नंतर त्या बसले. कोणाचा फोन आहे? ऑफिस मधले एक सर आहेत, ते फाईल घ्यायला आलेत. अच्छा. हा, मी जाऊन येते पटकन. अगं थांब ना, मी ना गुलाबजाम देते तुझ्या बरोबर. ऑफिसमध्ये सगळ्यांना द्या. अगं नोकरीच्या पहिल्या आठवड्यात सुट्टी दिली आहे. थँक्यू सांग माझ्यातर्फे. ठीक आहे, आले. हो. मावशींना सांगू का ओम गेटकडे आलाय? फाईल. आणि हे गुलाबजाम आहेत. शकू मावशींचा वाढदिवस आहे ना आज, म्हणून केलेत. आईने माझ्यासाठी गुलाबजाम पाठवलेत. मैथिली मॅमना द्याल ना आठवणीने. वाढदिवस आहे म्हणून गोडाचं दिलंय. मी येते. एक मिनिट, हे आईला दे ना. म्हणजे तुला वाटलं तर. अरे वॉचमन, अरे किती तुझा फोन लागला नाही तिथे. हे घे, पाहुण्यांच्या नादामध्ये विसरून जाईल. मग आत्ता खाऊन घे, गुलाबजाम आहे. हा, थँक्यू मॅडम. खायचं हा नीट. हो नक्की. स्वीटू, हा काय करतेस तू इथे? तुझे ते साहेब येणार होते, ते ऑफिसचे आले का? हो, ते येऊन गेले. जस्ट फाईल घेऊन गेले ते. असे कसे गेले? मग तू त्यांना आत बोलवायचंस ना. नाही, त्यांना घाई होती जरा, मग ते गेले.
पण तू का उभी आहेस इथे? मी पण आताच येत होते, तेवढ्यात तुमची हाक आली. बरं बरं, चल चल, ये. येते ना? चल. हो. हा. हॅपी बर्थडे आई. ओमचं हे पत्र मावशींना कसं देऊ? ऐका सगळे, हॅलो, हाय, नमस्कार. तुम्ही आज सगळे शकू मावशींचा वाढदिवस साजरा करायला इथे आलात, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पण आपण ह्या वाढदिवसाला थोडं अजून इंटरेस्टिंग करूया आणि एक खेळ खेळूया. आपण लहान असताना हा खेळ खेळलोय सगळेच. आईचं पत्र हरवलं. ओ, आम्ही मामाचं पत्र हरवलं म्हणायचो. हा, तेच. तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी हा खेळ समजावून सांगते की एकावर राज्य असणार आणि त्याच्या हातात हे पत्र असणार. आपण सगळ्यांनी गोलात बसायचं आणि तो आईचं पत्र हरवलं असं म्हणत सगळ्यांच्या मागनं फिरेल आणि ज्याच्या मागे तो हे पत्र टाकेल त्यांनी ते ओळखायचं आणि त्याला पकडायचा प्रयत्न करायचा. जर पकडलं तर ठीक आहे, नाहीतर राज्य त्या माणसावर. ठीक आहे? व्हॉट अ चाइल्डिश गेम. ओके, चला मावशी. तुम्ही खेळा ना, आम्ही कशाला, नाही का? नाही, सगळ्यांनी खेळायचंय. वाढदिवस कोणाचा आहे? बरं, ठीक आहे, चला. सिरियसली, अगं मालविका, तुझ्या आईचा वाढदिवस आहे. आम्हाला वाटलं मस्त ताश पार्टी वगैरे असेल आणि हे काय आईचं पत्र हरवलं वगैरे. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र ओए शिटू, रुक तू रुक. यार, माझी बायको जिंकली. कोई ना अभी मैं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं. पत्र घेते. काय हे? ओए, बल्ले बल्ले बल्ले. हे, दिस इज इंटरेस्टिंग. चल ना, आपण जॉईन होऊया. ऑफकोर्स. चल चल जाऊया. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. रमेश, आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. 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 ए बदमाश, थांब जरा. मॅम,
तो ओमचं अक्षर आहे? तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तुझ्या समोर येऊन तुला हक करून विश करायचं आता नशिबात नाही. तुझा वाढदिवस खूप छान साजरा कर, आनंदाने साजरा कर. दुःखाचा कढई आता तुझ्या वाटेला यायला नको. बाकी सोड, आज माझी आठवण नको, कणभरही नको. शकू, मावशी, स्वीटू, काय होतं त्या पत्रात? रडतीये शकू. शकू, शकू, शकू. हो साळवी, ते लगबग लगबग कुठे निघालात? माझ्या मॉमला सावरायला, आधार द्यायला? हो, लग्नात बसलेल्या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही मला. तुम्ही काय आधार द्यायला चाललात तिला? काय ना दादा, आपल्याला जर पोहता येत नसेल आणि आपणच पाण्यात गट्टांगळ्या खात असू तर समोरच्या मरणाऱ्या माणसाला वाचवायला जायचं नसतं आपण. तुम्ही सावरा आधी. मालविका मॅडम, बोला. मी हळूहळू सावरतोय स्वतः. छान. काय आहे, ह्या लग्नात ना सगळ्यांनाच धक्के बसले. हो ना. सगळेच जण खचलेत असंच म्हणा ना. सगळेजण आपापल्या परीने स्वतःला सावरतायत. ओमकार सुद्धा. हा, या सगळ्यात ओमकार होरपळलेत हे विसरून कसं चालेल? मालविका मॅडम, माझ्या स्वीटूला जो त्रास होतोय ना, तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त त्रास ओमकार यांना होतोय. म्हणजे बघा ना, आज स्वतःच्या आईच्या वाढदिवसाला सुद्धा ते येऊ नाही शकत. त्यांना ज्या यातना होत आहेत ना, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यांना जो त्रास होतोय ना, जो मनस्ताप झालाय ना, त्यासमोर मला होणारा त्रास काहीच नाही. मालविका मॅडम, ओमकार यांची ना खूप काळजी वाटते मला. आपण ना सगळ्यांनी मिळून त्यांची काळजी घ्यायला हवी. येतो. अहो, तुम्ही कुठे राहिला होता? ती शकू तिथे खोलीत रडत बसलीये. आवाज येतोय मला. नाही हो सहन होत मला तिचा त्रास. आपण चला, तुम्ही जाऊन सगळं तिला सांगा. चला. अहो चला ना, कसला विचार करताय? चला ना. हे बघा, ओमनी मला शपथ घातली, पण तुम्ही सगळं सांगू शकता ना तिला. तुम्ही घरी म्हणालात ना की तुम्ही सगळं सांगणार आहात. ते शकूच्या मनातले गैरसमजणं फक्त तुम्हीच दूर करू शकता. एका आईला आणि मुलाला एकत्र आणू शकता. हो चला ना, चला ना, सगळं सांगून टाका ना तिला. चल बोलूया. शकू, काय म्हणतोय या पत्रामध्ये? म्हणतोय माझी आठवण नाही काढली तरी चालेल. हा कोण सांगणार? हा कोण सांगणार आहे? काय हक्क आहे त्याला असं सांगायचं? एवढा मोठा झालाय का? आईला असं लिहितात? असं लिहितात आईला? सांगा त्याला कुठेतरी जाऊन, मला नुसती आठवण नाही येत,
त्याच्याबरोबर माझं मन भरून येतं आणि मला राग येतो आणि मला त्याचा त्रास होतो. तुझी आई आहे ना, तुझ्या आईच्या मनाला यातना होतं. सांगा त्याला कुणीतरी जाऊन की नुसती आठवण येत नाही तुझी, त्याच्याबरोबर मला खूप राग येतो, मला त्रास होतो, मला यातना होतात. काय आहे, नाळ तुटली तरी पिल्लाशी जोडलेली असते ना आई, आणि म्हणूनच तिला असं इतकं भोगावं लागतं. ननू, मला माहितीये मी माझ्या आईपणाची शिक्षा भोगतीये. शकू काय बोलतेस तू? नाही, खरंच आहे, खरंच आहे. मला सांग, ज्या घरामध्ये एका वेगळ्या हक्कानी आणि सुखानी स्वीटू नांदणार होती ना, त्या घरामध्ये ती असं आनंदी असल्याचा आ म्हणून माझ्या समोर फिरते ना, तेव्हा मला त्याची जास्त आठवण येते, जास्त त्रास होतो आणि खूप राग येतो. त्या दिवशी तो वेळेवर पोचला नाही ना त्या ठिकाणी, त्यांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आनंद कायमचा हिरावून घेतलेला आहे. कसं सांगणार त्याला हे समजावून? हा, कसं सांगणार? आणि ना आता हे असं पत्र लिहून माझ्या संस्काराचा तमाशा मांडलाय त्यांनी, आणि असं लिहितोय, काय काय होऊन बसलंय सगळं, काय होत बसलंय. चांगले सुखात होतो ग आपण, काय या मुलाच्या डोक्यात आलं ना. शकू जाऊ दे, तू माफ करून टाक त्याला. असं कसं माफ करायचं? हा, आणि का जाऊ द्यायचं, का जाऊ द्यायचं? माझ्या मनात एवढंच येतंय की या सगळ्या प्रकारातून बाहेर पडून आपण सगळे कधीही सुखी होऊ शकणार नाही आहोत, कधीच नाही. हा पण सुखी होणार नाही बघ, कधीच होणार नाही. मी सांगते ना, त्याला आयुष्यामध्ये खरं प्रेम कधीही मिळणार नाही. शकू शकूताई, काय बोलताय तुम्ही? अहो, आईच्या तोंडून मनापासून निघालेला प्रत्येक शब्द शब्द खरा ठरतो म्हणे, हे असं काही बोलू नका. आणि ओमकारच्या बाबतीत तो बिलकुल नको. अहो दादा, तुम्ही समोर दिसलात की मला किती अपराधी वाटतं. मी कसं सांगू तुम्हाला? तुमच्या मुलीचं आयुष्य माझ्या मुलामुळे बर्बाद झालंय, तरी तुम्ही त्याची बाजू घेताय का? खऱ्याच्या बाजूने बोलतोय मी शकूताई. ओमकार भोगतायत, त्यांना त्याचा त्रास होतोय, मुळात त्यात त्यांची काही चूक नाहीये. अहो, जर या सगळ्यात चूक कोणाची असेल ना शकूताई, तर ती चूक माझी आहे. या सगळ्या परिस्थितीसाठी मी जबाबदार आहे, मी दोषी आहे, मी तुमचा खरा गुन्हेगार आहे.